ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. मध्यंतरी विधानसभेची निवडणूक झाली. मी मगाशी मोजत होतो, अनगरकरांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण तालुका किती वर्ष आहे. काही जण म्हणतात 15 वर्ष, काही जण म्हणतात 30 वर्ष. माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून मोजले तर 30 वर्ष झाले. कारण त्यांच्या 3 टर्म आणि त्याच्यानंतरचे 3 वेळा, एकदा ढोबळे सर, एकदा रमेश कदम, एकदा यशवंत माने, असे 30 वर्ष झाले. त्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे चंद्रकांत नाना निंबाळकर होते, बरोबर आहे, 2 टर्म. म्हणजे चंद्रकांत नाना निंबाळकर हे वैरागचे होते अनगरकरांचे. जसं ढोबळे सर, रमेश कदम जसं यांनी दिलेले उमेदवार होते तसे चंद्रकांत निंबाळकर हे 2 टर्मचे आमदार. म्हणजे जवळपास 40 वर्ष संपूर्ण मोहोळ तालुक्यावर अबाधित एक हाती सत्ता असलेलं नेतृत्व यांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण तालुका होता. आज आमची लढाई कुणाबरोबर आहे? ही लढाई आहे त्या अनगरकरांच्या दहशतीच्या विरोधात आहे, त्यांच्या दंडेलशाहीच्या विरोधात आहे, त्यांच्या झुंडशाहीच्या विरोधात आहे, त्यांच्या जंगलराजच्या विरोधात आहे, त्यांच्या गुंडाशाहीच्या विरोधात आहे. मोहोळ शहराच्या विकासाच्या संदर्भाने रमेश बारसकरांनी उल्लेख केला. त्यांनी मागच्या निवडणुकीच्या आधी शब्द दिलेला होता, अरे मी लहानाचा मोठा या मोहोळ शहरामध्ये झालो, पहिलीपासून बघतोय, 1ली ते 10वी या मोहोळ शहरामध्ये नेताजी प्रशाला, नंतर दयानंद कॉलेज सुट्टीच्या निमित्तानं इथं, नंतर ऍग्रिकल्चर कॉलेजला गेलो सुट्टीला, दिवाळीला, उन्हाळ्या भागात. 5 वर्षापासून 25 वर्षाचा झालो तरी मोहोळचा रस्ता आहे तसाच होता. या 25 वर्षामध्ये माझ्या शालेय जीवनापासून ते कॉलेज संपेपर्यंत या मोहोळचा हा मध्यवर्ती रस्ता या अनगरकर पाटलांना एवढी सत्ता असून सुद्धा करता आला नाही. तो करता आला असं नाही, जाणीवपूर्वक केला नाही. अरे अनगरच्या आत, साखर कारखान्याच्या आत 2-2, 5-5 कोटीचे रस्ते होऊ शकतात. कारखान्याच्या आत तुमच्या अनगर शहरात तुमचे सिमेंटचे रोड होऊ शकतात, परंतु या मोहोळ शहराचा मध्यवर्ती रस्ता होऊ शकत नाही. याचं कारण लक्षात घ्या. यांना मोहोळ असू द्या, त्याचबरोबर नरखेड असू द्या, याचा प्रचंड द्वेष आहे. कारण मागच्या 50 वर्षापासून कैलासवासी शहाजीराव पाटलांच्या विचारामध्ये या मोहोळ शहराने अनगरकरांना विरोध केला. अरे लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार आहे, विरोधामध्ये मत देण्याचा अधिकार आहे. मत देण्याचा अधिकार नसता तर तुम्हाला आम्हाला हुंगून सुद्धा कोणी विचारलं नसतं. आज त्या अनगर भागातल्या लोकांना मत देण्याचा, मत मांडण्याचा अधिकारच नाही. अरे निवडणुकीला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाही. काय अवस्था केली त्या उज्ज्वला थेटेची? लाज वाटल्या पाहिजे यांना मर्द म्हणून घ्यायला. राजन पाटील तुम्ही बांगड्या भरल्या पाहिजे, तुमच्या पोरांनी बांगड्या भरल्या पाहिजे. लाज वाटली पाहिजे त्या विधवा महिलेला तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू देत नाही, तिच्या अंगावर गुंड पाठवता. 500 लोक तुम्ही त्याच्या अंगावर पाठवता एका बाईवर. अरे घरी म्हणून घ्यायचं सोडून द्या तुम्ही आता. इथून पुढं एका महिलेच्या बाबतीमध्ये तुमची भावना काय अवस्था करून ठेवली त्या अनगरची. त्या गावातल्या नागरिक असलेल्या तिला निवडणूक लढवायची आहे तर लोकशाहीमध्ये निवडणूक लढवू दिली पाहिजे. आज आम्हाला तसा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, रमेश बारसकरांना अधिकार आहे, आमच्या सिद्धी वस्त्रेला, आमच्या सगळ्या नगरसेवकाला अधिकार आहे, तसा आमच्या विरोधकाला सुद्धा आहे. मसालवाल्याला निवडणूक लढवायचा अधिकार आहे, तुतारीवाल्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे, हातवाल्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे, आरपीआय वाल्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे. ती लढवली पण पाहिजे. अनगरमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार कुणालाच नाही. फक्त अनगरकर ज्यांना नाव घेतील त्याला फक्त निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. का रे नगराध्यक्ष एका गरीब घरातले सामान्य कुटुंबातल्या स्त्रीला केलं असतं तर चाललं नसतं का? पहिलं नगराध्यक्ष पद आहे, माझ्या सुनबाईला पाहिजे. सभापती पद आलं, माझ्या पोऱ्याला पाहिजे. जिल्हा परिषदचं अध्यक्षपद आलं, माझ्या पोऱ्याला पाहिजे. डीसीसी बँकेचं अध्यक्षपद आलं, मला पाहिजे. आमदारकी ओपन झाली, माझ्या पोरट्याला पाहिजे.
सगळं फक्त माझ्या ओरबडून खायचं आहे, फक्त सत्तेच्या जीवावर. हे ओरबडून खाण्याच्या करता ही दंडेलशाही चाललेली आहे. अरे तोंड घेऊन सांगता आमची 7 वर्षापासून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा. कशाची घंट्याची बिनविरोध करता तुम्ही ग्रामपंचायत. अशा पद्धतीनं लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवून, लोकांच्या मानगुटीला त्या ठिकाणी तलवारी लावून अर्जच तुम्ही भरू देत नाही आणि तोंड घेऊन सांगता 7 वर्षाची बिनविरोध. अरे तुम्हाला पुरून वरली, एक बाई पुरून वरली तुम्हाला. भांगड्या भरा भांगड्या तुम्ही लोकांनी. पहाटे 5 वाजता आज त्या ठिकाणी गनिमी कावा करून ती महिला त्या ठिकाणी गेली. महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या पोलीस प्रशासनाला तिला संरक्षण द्यायला भाग पडलं. ती तिथं गेल्यानंतर AK-47 घेतलेले, अधिक AK-47 घेऊन जवळपास 11 अधिकारी, स्टेनगन घेऊन 300 लोक, 300 पोलीस स्टेनगन घेऊन, SRP, CRF, क्विक रिस्पॉन्स म्हणून टीम असते जी देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री यांच्या सुरक्षेकरता जी यंत्रणा असते ती यंत्रणा त्या उज्ज्वला थिटेला द्यावी लागली. कारण या देशातली लोकशाही जीवन ठेवायची असेल आणि आपल्या मोहोळ तालुक्याचा बिहार होऊ द्यायचा नसेल तर प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे, तो बजावता आला पाहिजे. निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, तो बजावता आला पाहिजे. विचार करा, त्यांच्याच गावातल्या त्या महिलेच्या संदर्भानं तिनं उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून मागच्या 4 दिवसापासून हजार गुंडांची फौज रस्त्यानं उभा केली. त्या नगरपंचायत कार्यालयाच्या बाहेर गुंडांची फौज उभा केली. ती बाई अर्ज भरायला गेल्यानंतर, ती मातोश्री अर्ज भरायला गेल्यानंतर तिच्या मागे गुंड पाठवले, गाड्यांनी पाठलाग केला. ती खरी मर्दानी बाई आहे, तिला हार मानली नाही. दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला, दुसऱ्या दिवशी तिचा प्रयत्न फसला. तिसऱ्या दिवशी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची मावळ असल्याप्रमाणे तिने गनिमी कावा केला आणि पहाटे 5ला उठून त्या कार्यालयात जाऊन बसली. पहाटे 5ला सगळे झोपलेले असताना, आनगरकर झोपलेले असताना पहाटे 5 वाजता त्या कार्यालयामध्ये जाऊन ती आणि तिचा मुलगा दोघच गेले. किती धाडस आहे बघा. 500,000 लोक तिला मारण्याच्या करता, अर्ज भरून द्यायचा नाही याच्या करता म्हणून त्या ठिकाणी तळ देऊन बसले होते. गनिमी काव्यानं ती महिला उज्ज्वला थिटे त्या ठिकाणी अर्ज भरायला गेली आणि आता पूर्ण अर्ज भरून, यशस्वीरित्या अर्ज भरून पोलीस संरक्षणामध्ये पुन्हा माघारी आली. आज तिला कुणी राहायला जागा देत नाही. उमेश पाटील, तिचा पोरग, तिचा मुलगा आणि ती ताई आज आमच्या घरी अतिशय व्यवस्थित संरक्षणामध्ये त्या ठिकाणी तिला राहायला जागा करून दिली. परंतु दहशत किती. त्यांना एक भाड्यानं घर द्यायचं म्हटलं तर मोहोळ मधला एक माणूस तयार होईना. का तयार होईना? कानगरकरांचं कुणी वैर घ्यायचं, त्यांच्याबरोबर भांडण कुणी घ्यायचं, उद्या काहीतरी ऍक्सिडेंट करतील, रस्त्यामध्ये कुठेतरी धडकवतील. लक्षात घ्या, या मोहोळ शहरामध्ये पंडित देशमुखांचं रक्त सांडलेलं आहे. या मोहोळ शहरासाठी एखादा बलिदान दिलेला आहे. यांच्या हातामध्ये मागच्या वेळेला राष्ट्रवादीच्या निमित्तानं सत्ता गेली. रमेश बारसकरांच्या नंतर प्रत्यक्षात आनगरकरांच्या सत्ता हातात गेली. 2.5 वर्ष रमेश बारसकरच्या हातात सत्ता होती, आनगरकरांच्या हातात नव्हती. त्याच्यानंतरचे पुढचे 2.5 वर्ष आनगरकरांनी ताब्यात घेतली की त्याच्यानंतर 2.5 वर्षात या मोहोळ शहरामध्ये मर्डर पडला. झाला का नाही? अशा पद्धतीने झुंडशाही, गुंडगिरी जर यांच्या ताब्यात जर या ठिकाणी मोहोळ शहर दिलं तर या मोहोळ शहराचा अनगर करून ठेवतील. भविष्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जसं त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये यायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांच्या परवानगीशिवाय जाता येत नाही, तसं या मोहोळ नगरी परिषदेमध्ये साधा दाखला काढायचं म्हटलं तर बाळाराजे आंजेकरांच्या पाया पडल्याशिवाय नगर परिषदेमध्ये जाता येणार नाही. आज लोकशाही मार्गाने नियमाप्रमाणे जो कुणी जाईल त्याला मुख्याधिकाऱ्याला त्याचं काम करावं लागेल. परंतु जर या अनगरकरांच्या ताब्यात गेली तर मात्र तुम्हाला कुठलंही काम करण्याच्या करता अनगरला डोकं टेकून यावं लागेल. अरे मोहोळ शहर आमचं आहे, आमच्या हक्काचं आहे. या मोहोळ शहरावर आमचा अधिकार आहे. या अनगरकरांचा गुंडाराज आणि यांची जंगलराज या ठिकाणी आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आहे एवढं लक्षात ठेवायला लागेल. धनुष्यबाण फक्त अनगरकरांच्या विरोधात आहे. बाकीचे सगळे इतर चिन्ह जे आहेत हे अनगरकर प्रणीत आहे तेवढं लक्षात ठेवायचं.
त्यांच्या एका हातात कमळ आहे, दुसऱ्या हातात मशाल आहे, डोक्यावर तुतारी धरली आहे आणि हात कुठं तरी इकडे नाही तर इकडे बांधलेला असेल. लक्षात ठेवा, हे सगळे बाकीचे जे उभे केलेले आहेत हे फक्त बाकीचे एक लक्षात ठेवा, मोहोळ शहरातल्या मतदारांनी एक कन्फ्युजन, कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नका. उमेश पाटलाचं चिन्ह म्हणजे या ठिकाणी जे आहे ते धनुष्यबाण आहे. यांच्या पृष्ठभागामध्ये आपल्याला घालायचा एवढाच लक्षात ठेवा. कुणालाही कन्फ्युजन राहायला नको. या ठिकाणचा नगराध्यक्षाला मत, ज्याला उमेश पाटलाला मत द्यायचं आहे ते म्हणजे धनुष्यबाणाला द्यायचं आहे. रमेश बारसकर हे आमचे सहकारी आहेत आणि रमेश बारसकर यांनी व्यवस्थितरित्या या ठिकाणी शिवसेनेची बांधणी केलेली आहे आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीचं विभाजन व्हायला नको. घड्याळ आणि बाणामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. नगराध्यक्षाला त्या ठिकाणी बाण टाकला आणि इकडे खाली घड्याळ इसरला तर घोळ व्हायला नको. याच्या करता एकास एक ही निवडणूक एकास एक आहे. ही दुरंगीच निवडणूक आहे. धनुष्यबाण सोडून इतर कुठले जेवढे चिन्ह आहेत हे सगळे राजन पाटलांनी उभे केलेली चिन्ह आहेत. तेवढं लक्षात ठेवा आमच्या मतामध्ये विभागणी करायला. त्यामुळं जर तुम्ही कमळावर बटन दाबलं तर ते राजन पाटलाला जाणार आहे. जर तुम्ही तुतारीचं बटन दाबलं तरी ते राजन पाटलाला जाणार आहे आणि जर तुम्ही मसालीचं बटन दाबलं तर ते सुद्धा मत राजन पाटलाला जाणार आहे. राजन पाटलाला असं 3 मार्गाने मत यावं म्हणून त्यांनी अशी वेगवेगळ्या चिन्हाची व्यवस्था केलेली आहे आणि हे सगळं पक्क्या लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला राजन पाटलाच्या उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर फक्त तुमच्या समोर धनुष्यबाण हा एकमेव पर्याय आहे. तेच उमेश पाटलाचं सांगणं आहे. तुम्ही धनुष्यबाणचं बटन दाबलं तरच ते उमेश पाटलाला येणार आहे. तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर ते चरण चौरेला येणार आहे. ते धनुष्यबाणाला बटन दाबलं तर ते रमेश बारसकरकडे येणार आहे. धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर ते बिट्टू अप्पा देशमुखांकडे येणार आहे. आणि या ठिकाणी ज्यांना ते जर तुमचं धनुष्यबाणाचं बटन दाबलं तरी ते मत तुमच्या आमदाराला जाणार आहे. त्यामुळं आपले आमदार राजू खरे आता तेच आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, धनुष्यबाण हिताच चिन्ह निवडणुकीसाठी असतं. आपल्याला अंगरकरांचा पराभव करायचा होता म्हणून आपण त्यावेळेला तुतारी त्या ठिकाणी बटन दाबून अंगरकरचा पराभव केला. आता पुन्हा एकदा अंगरकरांना इथं घुसू द्यायचं नसेल तर फक्त बाणाचं बटन दाबायचं एवढंच लक्षात ठेवा. विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंताच करू नका. अजितदादाकडे अर्थ खातं आहे आणि नगर विकास खातं एकनाथ शिंदेकडे आहे. मी अजितदादाचा पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. चरणराज चौरे आज त्या ठिकाणी धनुष्यबाणाचा जिल्हाध्यक्ष आहे. नगर विकास खातं शिवसेनेकडे आहे आणि अर्थ खातं उमेश पाटलाच्या नेत्याकडे आहे. त्यामुळं त्या भागामध्ये मी तुम्हाला आज सांगतो, हा जो मध्यवर्ती रस्ता आहे अजितदादाकडून 10 कोटी रुपये या रस्त्याच्या करता आणण्याचा शब्द आजच्या या ठिकाणी सगळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. आणि या मोहोळ शहराचा कायापालट तुम्ही बारामती बघितलं नसेल. त्यांनी सांगितलं बार्शी पंढरपूर, अरे ते लांब सोडा. तुम्ही आमच्या हातात सत्ता देऊन बघा. 5 वर्षाच्या किमान बारामतीच्या 50% एवढा विकास या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. प्रत्येक गल्ली बोळामध्ये चांगला सिमेंटचा रस्ता, ड्रेनेजची लाईटची व्यवस्था आणि आमच्या सर्व नागरिकांना घरकुलं, गरिबांना घरकुलं, दवाखान्याची चांगली व्यवस्था, या सगळ्या पातळीवर अतिशय काटेकोर नियोजन करून या मोहोळ शहराला विकासाचा नवीन चेहरा या ठिकाणी आज मोहोळ शहराला विकासाचा नवीन चेहरा देण्याचं काम तुम्ही आमच्याकडे करू. आमच्यामध्ये ती क्षमता आहे का नाही हे तपासून बघायचं असेल तर नरखेड भागातल्या लोकांना जाऊन विचारा. एकदा मला त्या भागातल्या लोकांनी संधी दिल्यानंतर त्या भागाचा कशा पद्धतीनं कायापालट केला. ज्या अंगरकरांनी मागचं 30 वर्ष त्या आमच्या नरखेड भागावर अन्याय केला, तो अन्याय 5 वर्षात भरून काढला. तशाच पद्धतीनं तुम्ही फक्त आज आम्हाला संधी द्या. फक्त धनुष्यबाणाचं बटन लक्षात ठेवा. आम्हाला संधी द्या. या मोहोळ शहराचा कायापालट करण्याचा शब्द तुम्हाला आजच्या या अर्ज भरायच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो.
निवडणूक आयोगाच्या वेळेनुसार वेळ संपलेली असल्यामुळं आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय